त्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. किशोर मोरे, राम मोरे, कृष्णदादा मोरे आणि संपूर्ण टीम आपण या आपला सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. किशोर मोरे, राम मोरे, कृष्णा मोरे आणि संपूर्ण टीम आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संतोष मांढरे. बॉलवरती फटका ऑन साइडला चांगला आहे. यतीन कळंबेच्या बॅटमधून हा आलाय पहिला षटकार. प्लस धावा दुसऱ्या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारे धावा पाहायला मिळाल्या. तिसऱ्या मॅच मध्ये 30-35 धावा आणि या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 40 प्लस धावा होत्या. परंतु या मॅच मध्ये देखील मोठी धावसंख्या होईल उमरठ संघाकडून. कारण अनुभवी खेळाडू त्या टीम मध्ये दर्जेदार खेळाडू आहे. चांगले खेळाडू आपल्याला उमरठ टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मागील स्पर्धा गाजवली मागच्या सप्त्यामध्ये मागच्या रविवारी जी मात्र स्पर्धा पार पडली काळभैरव चषक. यतीन कळंबेने आणि त्याच्या टीमने चांगला परफॉर्मन्स दिला होता. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी या संघाचं वैशिष्ट्य राहिलं होतं आणि आता देखील तोच प्रयत्न असेल उमरठ स्पोर्ट्स क्लबचा. परंतु खांडस संघ देखील काही कमी नाहीये. आडव्या बॅट ऑन साइडला चांगला फटका आहे. यतीन कळंबेच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू. तीन तीन पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या होत्या. असं वाटलं होतं की कमी धावांचं षटक पाहायला मिळेल. परंतु यतीन कळंबेने थोडासा वेळ घेतला. 3 बॉल सन्मानपूर्वक खेळून काढले. एकेरी धावांवरती भर दिला. परंतु त्याच्यानंतर गिअर चेंज केला. दोन्ही मोठे फटके आले. 2 बॉलला 2 षटकार आलेत. शेवटचा बॉल या षटकातील. त्या बॉलवरती ऑन साइडला बॉटम हँडचा चांगला वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा. फार षटकार. तीन लगातारचे षटकार आलेत. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिले 3 बॉल संतोष मांढरेचे होते. परंतु त्याच्यानंतरचे 3 बॉल जर पाहिलं तर यतीन कळंबेचे होते. त्याने तिन्ही बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार च्या 30 आजच्या दिवसामध्ये झाली आहे. रोहित पार्टे याची षटकार आपण पाहिले. बंटी मोरेने देखील अर्धशतक नोंदवलं. मुकुंद मोरेचं अर्धशतक आपण पाहिलं. विनोद धनावडेचं अर्धशतक पाहिलं. 3 खेळाडूंनी आज अर्धशतकाची नोंद केली आहे. त्यामधील सिद्धिविनायक बोरावळे ही टीम बक्षीस फेरीमध्ये गेली आहे. परंतु या मॅच मध्ये देखील अर्धशतक पाहायला मिळेल का? कारण यतीन कळंबे असा खेळाडू आहे त्याच्या बॅटमधून आपण मोठमोठे स्ट्रोक पाहिलेत. मोठमोठे षटकार पाहिलेत. एका मोठ्या स्पर्धेमध्ये मालिकेवरचा किताब त्यांनी घेतलाय. बाईक त्याच्या नावावरती आहे. परंतु इथं पहा जय मोरे बडोदा ते मी डोंबिवली अंतर पार का केलंय हे मात्र तो सांगतोय. त्याला मिळाली विकेट. विशाल आउट. विशाल हा फलंदाज एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु त्याला जर मात्र पाहिलं तर थांबू दिलं नाहीये. खेळपट्टीवरती अक्षरशः ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. जसप्रीत बुमराहचा चेंडू आठवला. आताच IPL मध्ये जर पाहिलं तर इशांत शर्माने टाकलेला तो बॉल आठवला. अक्षरशः जर पाहिलं तर आंद्रे रसेलला टाकलेला तो बॉल. आंद्रे रसेल अक्षरशः लोटांगण घातलं त्याने. अशा प्रकारचा बॉल होता जय बोरेचा. ज्या प्रकारे विशालने देखील लोटांगण खेळपट्टीवरती घातलंय. चांगली गोलंदाजी. बडोदा ते डोंबिवली ही स्पर्धा खेळायसाठी हा दाखल झालेला खेळाडू युवा खेळाडू आहे. आज त्याचा बंधू नाहीये संघामध्ये. परंतु ज्या वेळेला हा संघ खांडस संघ देखील मैदानात उतरतो त्या वेळेला त्यांचा चमत्कार देखील आपल्याला पाहायला मिळतो. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात. तर या ठिकाणी दशरथ झाडाने आणि प्रदीप झाडाने आपण संपर्क साधा. हा बॉल देखील चांगला आहे. पायाचा वेध घेतलाय. पायाला ब्रश झाला चेंडू पण त्यांनी सांगितलं लेग बायची एक धाव फलकावरती जोडली जाते.
धावफलक 1 ने वधारतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 21 आकड्यावरती. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. GTC वाहिनीवरती, YouTubeवरती ही स्पर्धा जे प्रेक्षक आमचे पाहत आहेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. सर्व संघांचं, सर्व गावचं या ठिकाणी बोरज ग्रामस्थांच्या वतीने, बोरज गावच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत. बॉलवरती खेळायचं होतं ऑन साइडला, परंतु बॅटची टॉपेज घेतली. नाव मात्र मिळणार नाहीये. येथील कळंबीला देखील थांबवतोय जय मोरे. अनुभव आहे जय मोरेकडे देखील. चांगल्या स्पर्धा तो देखील खेळत आलाय. चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो देखील खेळत आलाय. नितीन मोरे या संघाला नेहमीच पाठिंबा दिलाय. आणि एक चांगली स्पर्धा ते घेऊन आले होते. ज्यावेळेला स्पर्धेचं अनाउन्समेंट झालं 15 दिवसामध्ये एक चांगली स्पर्धा त्यांनी आपल्या समोर आणली गेली. धावसंख्या स्थिरावली. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, परंतु आतापर्यंत एकच धाव खर्च केली ती जय मोरेने. ड्राईव्ह केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह, समोरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचणार नाहीये. चेंडू जर पाहिला तर अलॉंग विथ द कार्पेट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. प्रत्येक मॅच नंतर 2 नवीन येत आहेत आणि स्वतःहून त्यांना आवड झाली निर्माण. बॅटची टॉपेज घेतले. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेल होणार का? झेल निसटलाय. झेल निसटलाय आणि हा झेल कोणाचा सुटलाय तर यतीन कळंबेचा. संघ संपूर्ण नाराज असेल कारण यतीन कळंबे सारख्या खेळाडूचा झेल सुटलाय. इथून पुढे आता काय घडेल? कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. हे क्रिकेटच्या खेळामधलं सूत्र आहे. आणि तुम्ही झेल निसटलाय, तुम्ही ही संधी सोडली आहे. यतीन कळंबे जर बाद झाला असता तर कुठं धावसंख्येला लगाम लागला असता. परंतु आता इथून पुढे किती उपद्रव केला जातोय मैदानाच्या आतमध्ये यतीन कळंबेच्या माध्यमातून पाहणं महत्वाचं असेल. त्याचा झेल सुटलाय. फुलटॉस ऑन साइडला बॉटमॅनचा चांगला वापर आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, वन बाउंड चेंडू, सीमारेषा पार, धावा मिळतील 4. येईल चौकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. गाव फलकावरती धावा इतक्या 30. प्रथमेश सकपाळ आणि साई मोरे. परंतु डान्स करणारा चांगला डान्स करतोय. मला निखिल मोरेची आठवण झाली. कारण तो देखील, निखिल मोरे देखील तशाच पद्धतीने डान्स करत असतो. देश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आदेश देवीदास आणि यतीन कळंबे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. वरती धावसंख्या. ब्लास्टर चषक पाहतोय. मॅच चालू आहे. काळ भैरव क्रिकेट क्लब खांडच टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय. उमरट स्पोर्ट्सने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु हा बॉल खाली राहिलाय. पाहत राहिला. संबरिंग डिलिव्हरी होती. सरप्राईज पॅकेज होतं. आणि बॉल जर पाहिला यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट आलाय. आदेश गोलंदाजी मार्ग वरती. आदेश मोरे जो मात्र तिसरं षटक घेऊन आलाय. नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय मॅच असेल. विनायक 11 विरुद्ध इंद्रजित 11. प्रेक्षणीय मॅच. मैत्रीपूर्वक लढत असेल ती. आणि ह्या बॉलवरती
यतीनच्या बॅटमधून हा षटकार. यश कोकू गुणलेखन करतोय. या बॉलवरती फटका, उंची जास्त, लांबी देखील तितकीच घेतली आणि हा बॉल दूरवर फेकून दिलाय. यतीनचा आणखीन एक तडाखा षटकार. थँक्यू. किशोर मोरे, राम मोरे आणि कृष्णा मोरे आणि टीम हे आपला सन्मान केला जातोय. महादेव मोरे हे देखील या ठिकाणी आलेत. बॅकफुटला जाऊन पॉइंटला कट केले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे. धाव मिळते केवळ एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो 43 आकड्यावरती. 43 ऑन बोर्ड. 43 धावा आहे. एक गडी गमावलाय, जो मात्र विशाल एक धाव काढून बाद झाला. परंतु त्याच्यानंतर सूत्राती घेतली यतीन कळंबेने, अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवरती. डेव्हिस त्याला साथ देतोय. महादेव मोरे यांचा सत्कार आदिनाथ मोरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. व्यासपीठावरती मान्यवरांचा आणि या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. ड्राईव्ह केलाय शॉट मिड ऑफला. इकडे संतोष मांढरे, बॉल अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. धाव मिळेल ती केवळ एक. स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईक मात्र दिली जाते यतीन कळंबेला. देवीदास तो देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. देवीदासची गोलंदाजी आम्ही पाहिली मागच्या स्पर्धेमध्ये. अक्षरशः दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये, परंतु आज बॅटिंगसाठी तो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय देवीदास. उमरठ स्पोर्ट्स क्लब संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पुढचा बॉल स्विच इट थर्डमॅनच्या दिशेने बॉल शॉट. थर्डमॅनला बॉल अडवला गेलाय. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या. एक गडी बाद. 45 धावा या ऐकूया डीजेच्या संगीत. तर या ठिकाणी संतोष बिरामने आणि शंकर मोरे यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. संतोष बिरामने ठाण्यावरून दाखल झालेत, तसे आणि शंकर मोरे ठाण्यावरून दाखल झालेत. त्यांचा देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावरती केला जातोय. चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघ आपण या चंद्रगड वॉरियर्स ढवळे संपूर्ण टीम आपला देखील यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. चला मॅचला सुरुवात करायची. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकून झाली पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा जय मोरे. करण मोरे, उमेश मोरे आपण यांचे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकून झाली पाहिजे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4थ्या षटकाला आलाय जय मोरे. पहिला बॉल, पहिलाच बॉल आला कधी, निघून गेला कधी. बॅटर यतीन कळंबे पाहत राहिला. पहिला चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉल चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय. पिचिंग चांगली पाहायला मिळते. गुडलेन स्पॉट वरतून चेंडू राईज झाला. यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची सुरुवात होताना पाहायला मिळते आणि डॉट चेंडू आलाय. यतीन कळंबेला थोडीशी दुखापत देखील आपल्याला पाहायला मिळते.
ह्या मॅच नंतर एक प्रेक्षणीय मॅच असेल. त्याच्यानंतर विजेता मॅच असेल. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरठ आणि या चालू सामन्यातील विजेता अशी मॅच होईल. आणि त्याच्यानंतर बोरज ब्लास्टर विरुद्ध रायझिंग स्टार खांडज अशी मॅच होईल. आणि त्याच्यानंतर शेवटची पहिल्या फेरीतील मॅच जय हनुमान क्रीडा मंडळ साळवीकोंड विरुद्ध जाणता राजा स्पोर्ट्स क्लब साळवीकोंड अशा मॅचेस आजच्या दिवसामध्ये असतील. 12 टीमचा सहभाग बोरज ब्लास्टर आयोजित ब्लास्टर चषक आपण पाहतोय. त्याला चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. संपूर्ण टीमचा सन्मान विशाल झाडाने यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चांगला बॉल आहे. आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडू लगातारचे डॉट टाकले गेलेत. कमबॅक करतोय जय मोरे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्याला माहिती कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची. हा देखील ब्लॉक होल. वाह! अप्रतिम गोलंदाजी करतोय. लेग बाईटची एक धाव आली आहे. तीनही चेंडू जर पाहिले तर चांगल्या पद्धतीने चांगल्या लेंथ वरती अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. हा बॉल पहा. पाहत राहिला बॅटर्स देवीदास. चांगली गोलंदाजी करतोय. लगातारचा 4था चेंडू डॉट आलाय. अंडच गावचा आहे. परंतु गुजरात एक्सप्रेस ज्या वेगाने तो गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन त्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा वेग पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. नियंत्रित गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. आता मात्र पुढे सरसावत खेळला. चेंडूने उंची घेतली. विकेट मिळू शकते आणि क्षेत्ररक्षक तर पोहोचलेत, परंतु झेल मात्र होऊ शकला नाहीये. तू घेणार की मी घेणार हे पाहत राहिले. बॉल खाली धरणीला दान. 2 धावा आल्यात. या स्पर्धेतील मेडन ओव्हर आपण पाहिली असती, परंतु 2 धावा आल्या. धावसंख्या 48 48 48 धावा धावफलकावरती आहेत. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल तिकडे. बॉल अडवलाय शॉट मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल ती केवळ 1 वरती धावसंख्या. कमबॅक करणारी गोलंदाजी जय मोरेची. 3 षटकात 45 होत्या, परंतु या षटकामध्ये धावा केवळ खर्च केल्यात त्या. 4 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 एक बाद 49. व्यासपीठावरती सन्मान केला जातोय चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमचा. विशाल झाडाने आणि बोरज गावच्या वतीने सन्मान केला जातोय. चला शेवटचं षटक. 5वं षटक शेवटचं ते अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सुनील आलाय. सुनील गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 6 बॉल. 49 वरती धावसंख्या. ब्लॉक होल चेंडू. आणखीन एक चांगला बॉल. पायाला ब्रश झाला चेंडू. लेग बाईची एक धाव धावफलकावरती. 50 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. उमरठ स्पोर्ट्स क्लब या टीमची 50 धावा धावफलकावरती आहेत. बोरज ब्लास्टरचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाशी संपर्क करा. बोरज ब्लास्टरचे सर्व खेळाडू. बोरज ब्लास्टरचे सर्व खेळाडू आपण या व्यासपीठाशी संपर्क करा. लोंगॉन मध्ये फटका खेळा. यतीन कळंबेच्या बॅटमधून एक धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीचा प्रयत्न अयशस्वी. खेळाडू क्रमांक बाद होईल तो दुसरा धक्का. खेळाडू बाद. डीजे
विक्की आलाय नवीन बॅट्समन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्की 4थ्या क्रमांकावरती. परंतु देवीदास 7 धावा केल्या. माघारी परतलाय. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. परंतु यतीन कळंबे मैदानाच्या आतमध्ये. त्याचा झेल सुटल्यानंतर तिथून देखील धावसंख्या येताना पाहायला मिळाली आहे. ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये डीप मिड विकेटला. जय मोरे चांगली फेकी धावबाची संधी आणि धावबाद. यतीन कळंबे आउट. मोठा धक्का उमरठ स्पोर्ट्स क्लबला. डीजे विठोबा साळवी साहेबांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील साहेब हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बोरज ब्लास्टर आयोजित असणारी ब्लास्टर चषक स्पर्धा आणि आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धाव फलक स्थिरावलाय. आता धावसंख्या 51 वरती पाहायला मिळते. 51 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील आलाय. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग. एक धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न. अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने आता धावसंख्या 53. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 54 धावा आहेत. 54. चुकीची दुरुस्ती. 54 धावा धाव फलकावरती. फुलटॉस. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरीचा प्रयत्न. दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय परंतु 2 धावा पूर्ण झाल्यात. क्रमांक 5 शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. 55 धावसंख्या. पहा पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा होत्या. त्याच्यानंतर देखील जर पाहिलं तर 15 धावा आदेशने खर्च केल्या. 3 षटकामध्ये 45 झाल्या. परंतु 2 षटकं शेवटची जय मोरे आणि सुनील धावा रोखल्यात. यतीन कळंबेल देखील बाद केलाय. मोठ्या दिशेने खेळायचं. इनसाइड आउट फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे संतोष मांढरे. धावा मिळाल्या त्या 2. 2 धावा आल्या. दुहेरीचा तिसरीने देखील प्रयत्न केला आणि ते धाव बाद. 2 धावा आल्या. धावफलक 2 ने पुढे गेला. 57 या आकड्यावरती. 58 धावा. 59 धावांची आवश्यकता विजयासाठी. टॉस नेक्स्ट मॅचचा प्रेक्षणीय सामना. विनायक 11 विरुद्ध इंद्रजीत 11. टॉस केला जातोय. किती ओव्हरची मॅच आहे? 2 षटकांची मॅच असेल ती प्रेक्षणीय. त्याला 5 षटकामध्ये 30 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या. 59 या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल या ऐकूया. व्हॉइस ऑफ पोलादपूर गणेश केसरकर यांचा आवाज ऐकाल. धन्यवाद. 59 टू विन. 59 रन टू विन आहे.
चषक. आज व्यासपीठावर खरोखरच भरपूर मान्यवर सकाळपासून उपस्थित राहतायत. आता आले संजय दादा साबळे, संदीप कुतेकर, संतोष बिरामणे ठाणे, शंकर मोरे ठाणे, विठोबा महाराज साळवी आलेल्या सर्व मान्यवरांचं बोरज ब्लास्टर संघाकडून आणि बोरज ग्रामस्थांकडून हार्दिक सहर्ष स्वागत, स्वागत, स्वागत. ही स्पर्धा आजच्या दिवसामधील पहिला संघ बक्षीस पात्र श्री सिद्धिविनायक बोरावळे हा संघ बक्षीस पात्र मधील गेलेला पहिला संघ आहे. जरा बोरज ब्लास्टर थोडं 5 मिनिटं शांत राहा. आपण सन्मान करून घेतोय. सन्माननीय आदरणीय विठोबा महाराज साळवी यांचा सन्मान करतील किशोरदादा मोरे. ठीक आहे मग कुणाचा घेताय? विठोबा महाराज साळवी यांचा सन्मान राजूदादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विठोबा महाराज साळवी यांचा सन्मान राजू महाराज यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठा केला जाईल. यथोचित मान सन्मान चेतन आले तिथे पुन्हा डायघर मधून आणि विठोबा महाराज साळवी यांचा केला जातो यथोचित मान सन्मान मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन केला जात आहे. विठोबा महाराज साळवी यांचा सन्मान. गोलंदाजी मारुती गोलंदाज. त्यानंतर शंकर मोरे ठाणे येथून आलेला सन्मान करतील करण मोरे. शंकर दादा मोरे यांचा सन्मान करतील करण मोरे. शंकर मोरे यांचा सन्मान करण मोरे करतील. विशाल आणि त्याच्या साथीला जय. स्ट्राईकला कोण आहे? विशाल आणि नॉन स्ट्राईकला जय. गोलंदाजी मारुती गोलंदाज देवीदास. पहिला चेंडू आणि गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना एकच धाव. श्री गणेशा होतोय तो अलभरनाथ क्रिकेट क्लब खांडच. यानंतर संतोष दादा बिरामणे यांचाही सन्मान गोपाल दादा सकपाल करतील. संतोष दादा बिरामणे यांचा सन्मान गोपाल दादा सकपाल करतील. प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान बोरस ब्लास्टर या संघाकडून केला जाते. कौतुक करावं लागेल. खरं सर्व तरुण एकजुटले आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक एक पंचांकडे अपील करतायत. अपील मध्ये कुठलाही आत्मविश्वास नाहीये. निर्धाव चेंडू येतोय देवीदासचा. मागील कालभैरव चषक मध्ये हा संघ प्रथम क्रमांक पटकावला. म्हणजे यश काय आहे हे यशाची व्याख्या ह्या संघाला माहिती आहे. ज्यांनी यश जवळून पाहिलंय. संतोष बिरामणे यांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती गोपालदादा सकपाल यांच्या शुभ हस्ते. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शॉर्ट मिडलचा शतक तैनात होता. यतीन तिथे लांबून जातोय. एकच धाव. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 2 धावा धावफलकावरती. 2 धावा धावफलकावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत. साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑन मध्ये शतक लांबून आला. एका धावेवरती समाधान. खरोखर उमरस स्पोर्ट क्लब संघाचं कौतुक करावं लागेल कारण शतरक्षण अतिशय सुंदर आहे. एकेरी दुहेरी धावा हलत्या ठेवल्यात. 3 धावा धावफलकावरती देवीदासचं कौतुक करावं लागेल. महत्वाची मॅच आहे. आतापर्यंत धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 3 धावा. कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथं घडतंय काय बिघडतंय काय पहिला धक्का बसतोय तो कालभैरव क्रिकेट क्लब खांडच संघाला पहिला गडी
बसलाय कालभैरव क्रिकेट क्लब खांडस संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये नितीन मोरे. संघाचे सर्वा नितीन मोरे मैदानामध्ये. देवीदासचं कौतुक करावं लागेल कारण धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 3-1 गडी माघारी. चांगली गोलंदाजी देवीदास याची. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. हो! आणि दुसरा धक्का. ज्या पावली आले ना नितीन मोरे त्या पावली माघारी पाडून यश आलं ते देवीदासला. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपण पाहतोय मैदानामध्ये. तो उमरठ स्पोर्ट क्लब संघाकडून देवीदास याचं कौतुक आणि कौतुक. दुसरा धक्का बसला डीजे. म्हणून पटकावलेला यतीन कळंबे बायकर मॅन गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आहे बॅटर. विशाल आणि नॉन स्ट्राईकला आहे अभि. विशाल आणि अभिला डाव सावरावा लागेल. कारण 2 गडी तंबूच्या असलेल्या धावफलकात ते धावा आहेत त्या 3. 3 धावा आणि 2 गडी माघारी. चेंडू जातोय लांबच लांब. 6 धावांसाठी हा येतोय षटकार यतीनवरती पहिल्याच चेंडूवरती प्रहार चढवलाय. हल्ला केलाय तो विशालने. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. 9 धावा धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, हल्ला केलाय विशालने. आता मात्र सन्मान दिलाय. कुठलीही धाव नाही. आता कमबॅक करतो यतीन. 9 धावा धावफलकावरती. पुन्हा यतीन गोलंदाजी मार्गवरती. विशाल स्ट्राईकला आहे. हाही फसवा चेंडू म्हणावा लागेल. बॅट्स आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. समोरच्या चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बसणार नाही कारण विशालला माहिती आहे महत्वाची मॅच आहे. आणि मला माझ्या संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. कारण जय आणि नितीन दोन्ही माघारी गेले. 2 फलंदाज माघारी गेल्यानंतर संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. त्याची जाण आहे त्याची पूर्णपणे. आणि हे ते काय घडतंय, काय बिघडतंय चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय. सीमा रेषा पार. 4. 4 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला 3 धावा आणि ह्या षटकामध्ये धावा येतायत. यतीनवरती प्रहार हल्ला करतोय विशाल.
पहिल्याच चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर 2 निर्धाव आले, त्यानंतर लगातार 2 चौकार. रोहन मोरे आणि तुषार मोरे बोरसगावचे करण अर्जुन यांचं इथे आगमन झालं तरी मी त्या दोघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. पुन्हा येतील गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. आता मात्र फसवा चेंडू परंतु इथे एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय यशस्वी. एका धावेने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 18 धावा धावफलकावरती. 2 षटक संपले ना? 2 षटका अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 18. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला. थोडी फास्ट घ्या मित्रांनो. एक गोलंदाज कोण आहे उमरान? पुन्हा देवीदास. देवीदास ज्याने मागील षटकामध्ये 2 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवले त्याने 3च धावा खर्च केले होते. त्याला प्राचारण केलंय. देवीदासला चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने सराव आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जावायचं असेल तर देवीदासची गोलंदाजी प्रत्येक खेळाडूला करावं लागेल कारण देवीदासने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना 3च धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवले होते. विशाल स्ट्राईकला हलकं स्पट केलंय. क्षेत्ररक्षण अप्रतिम हित आहे, हित आहे. परंतु रनआउटची संधी होती. संधी सोडली. ज्याच्या बॅटमधून चौकार येत आहेत, षटकार येत आहेत, त्या विशाला रनआउट करण्याची संधी होती. निर्धाव चेंडू येतोय. संधी चालून आली होती आणि या संधीचं सोनं करायचं होतं उमरठ स्फोट प्लस संभाला. कारण विशाल जर मैदानावरती थांबला तर तो विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो संघाला. कारण क्षमता आहे, ताकद आहे. मोठे फटकेबाजी येत आहेत विशालच्या बॅटमधून कारण यतीनच्या गोलंदाजीवरती त्याने यतीनवरती प्राण आणि हल्ले केले होते. 2 चौकार आणि 1 षटकार तर त्याच्या बॅटमधून आलाय विशाल आणि ती संधी होती. परंतु ती संधी तर सोडली. पाहूया यापुढे कसा खेळ केला जाईल दोन्ही संघाकडून. चेंडू जातोय. खणखणी, दणदणी, दर्जेदार षटकार. काय चुकी केली आणि त्या चुकीची मात्र शिक्षा आता इथे मैदानामध्ये भोगावी लागेल डीचे. शुभ असते. सुनील सकपाल यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. रोहन मोरे ज्या देवीदासने 3च धावा खर्च केला होता त्याच्यावरती प्रहार आणि हल्ला चढवतोय विशाल. पहिल्या चेंडूवरती रनआउटची संधी होती आणि ती संधी सोडली आणि त्यानंतर आला षटकार. पुन्हा देवीदास गोलंदाजी मार्गवरती तर विशाल ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार थोडं फास्ट घ्यायचंय उमरा स्पोर्ट क्लब आपण फास्ट. निर्धाव चेंडू कमबॅक करतोय देवीदासला वरती षटकार आला त्यानंतर कमबॅक केलंय. कुठल्याही दबावाखाली गोलंदाजी करत नाही देवीदास. एक अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाचा फायदा आज मैदानामध्ये करताना दिसतोय. पण तो विशालचं जर कौतुक करावं लागेल कारण विशालच्या बॅटमधून षटकार चौकार येत आहेत आणि विशालला मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे कारण संघाला विजयाकडे घेऊन जावं लागेल तर विशालला माहिती आहे की मला किती थांबायचं गरजेचं आहे. पुन्हा निर्धाव चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव आलेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ते देवीदासच्या स्वरूपामध्ये. पहिलं षटक हाताळलं 3 धावा खर्च केला 2 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. दुसरं षटक यतीनने हाताळलं थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली. फक्त आता देवीदास 2 सलग तर निर्धाव आलेत. पुन्हा देवीदास गोलंदाजी मार्गवरती. हा ही तिसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू इथे निर्धाव टाकला देवीदासने कौतुक करावं लागेल. देवीदासचं डीजे थांबा, डीजे थांबा. 3 सलग चेंडू निर्धाव आले देवीदास. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. मागील
फक्त 6 धावा खर्च केलेत. त्यानंतर चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी देवीदास. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावफलकावरती धावा आहेत 24. चेंडू बराच वेळ हवेत आणि हो, शेवटच्या चेंडूवरती यश संपादन करतोय तो देवीदास. धक्का क्रमांक 3रा खांडस संघाला डीजे. इथून पुढे 35 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 12 चेंडू मध्ये 35 धावा. नवीन बॅटर कुणाल. जो संघ जिंकेल तो संघ सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट संघासोबत खेळेल. यानंतर होणारा सामना आहे विनायक 11 वर्सेस इंद्रजित 11. प्रेक्षणीय सामना. मैत्रीपूर्वक लढत आपल्या समोर येईल. एका बाजूला संघ आहे विनायक 11 तर दुसऱ्या बाजूला संघ आहे इंद्रजित 11. जिंकल्यानंतर 10,000 भेटणार आहेत. विनायक 11 जिंकला तर 10,000 आणि इंद्रजित 11 जिंकला तर 10,000. आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे प्रेक्षणीय सामन्यासाठी. गोलंदाजी मारुती गोलंदाज उमरट. स्वप्नील. 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 12 बॉल 35चं समीकरण मैदानामध्ये. 12 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या त्या कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडस संघाला. 12-35. थोडं फास्ट घ्या. कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडस मागील हप्त्यामध्येच कालभैरवनाथ चषक आपण पाहिलं. एक अप्रतिम दर्जेदार असं आयोजन नियोजन आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ तो उमरठ स्पोर्ट क्लब मैदानामध्ये खेळताना पाहतोय आपण. झेलची संधी आणि हो, महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघारी. पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलला यश. धक्का क्रमांक 4. नवीन बॅटर श्रवण मैदानामध्ये येतोय. संघाला सावरावं लागेल श्रवणला आणि त्याच्या साथीला आहे कुणाल आणि श्रवणवरती संघाची जबाबदारी. 4 गडी तंबूच्या असलेल्या देवीदासचं कौतुक. त्यानंतर स्वप्नीलचं कौतुक. पहिल्या चेंडूवरती यश संपादन केले स्वप्नीलनी. 11 बॉल 35चं समीकरण मैदानामध्ये. जगदीश पाटील सर आमच्याकडे बोलतायत. हा व्हाईट चेंडू. व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर. संघाचा धावफलक 25. 25 धावा धावफलकावरती. 25 धावा धावफलकावरती 59चा पाठलाग करत असताना अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? कुणालनी कॉलिंग केले नको आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलं. ते कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडस धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 धावा धावफलकावरती. 26. 26 धावा 59चा पाठलाग करत असताना अजूनही 33 धावा बनवायच्या आहेत. स्वप्नीलला पहिल्या चेंडूवरती यश. त्यानंतर एक धाव. एक वाईट चेंडू तर टाकला होता. चेंडूने बरीच उंची घेतले आणि आजच्या दिवसातील गुड कॅच. चांगली कॅच म्हणावं लागेल. डीजे
टाळ्या, टाळ्या. बेस्ट कॅच, चांगली कॅच एका हातामध्ये कॅच बंटीने पकडली आणि धक्का क्रमांक 5. 5 गडी तंबूचे आसरेला आहेत ते कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडच. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. निर्धाव चेंडू स्वप्नील. पहिल्याच चेंडूवरती विकेट, त्यानंतर वाईट, त्यानंतर एक धाव दिली, त्यानंतर विकेट आणि पुन्हा आता डॉट चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो स्वप्नील आणि देवीदासचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला मात्र विजयाकडे वाटचाल करतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. हलकस कट केलंय. लांबून क्षेत्ररक्षक आला एका धावेने धावफलकात भर धावफलक 27 27 27 धावा धावफलकावरती. 27 27 धावा. संपलं. काही षटकाचा खेळ 5 षटकांचा खेळ समाप्त झाला धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला धावफलकावरती धावा आहेत त्या 27. 59 बनवत असताना 27 धावा धावफलकावरती. विजयासाठी 32 धावा पाहिजेत. 6 चेंडू 32 धावा. शेवटचे 6 बॉल 32 धावांची गरज. अशा पद्धतीने बॅटिंग करेल खांडस संघ. संघ अडचणीत आहे. विनोददादा साळवी यांचं इथे आगमन झालं. त्यांचंही आम्ही शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं विनोददादा साळवी. गोलंदाजी मारतोय गोलंदाज पवन. 6 बॉल 32. हलकस कट केलंय. एकच धाव. एखादा विनोदजी साळवी यांचं इथे आगमन झालंय त्यांचंही आणि त्यांच्या सहकार्याने हे ग्राउंड उपलब्ध झालंय. त्यांनी खूप महत्वाचं सहकार्य केलंय विनोद साळवी यांनी. फटका सजवलाय परंतु फटक्यामध्ये ताकद नाही, नजाकत नाही. एकच धाव. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही. षटकार चौकार ठोकावे लागतील. परंतु आता धावफलकाचा विचार केला तर धावफलक आहे 29. 59 बनवत असताना धावा 29 आहे. अजूनही 30 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो उमरठ स्पोर्ट क्लब हा संघ. अजूनही 30 धावांची गरज. 3 बॉल 30. शेवटचे 3 चेंडू 30 धावांची गरज आहे. एखाद्या संघाला गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल ते उमरठ स्पोर्ट क्लब संघाच्या. निर्धाव चेंडू. स्वप्नीलचं कौतुक, देवीदासचं कौतुक. संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. तो उमरठ स्पोर्ट क्लब संघ. वाईट चेंडू. शेवटचे 2 चेंडू आहेत. आणि धावांची गरज आहे ती 29. विजयाच्या दिशेने विजयाच्या उंबरठ्यावरती
फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिले. जवळ-जवळ उमरठ स्पोर्ट क्लब संघाने विजयावरती शिक्कामोर्तब करायचं काम फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेलेत हे गोलंदाज. कौतुक करावं लागेल देवीदासचं, स्वप्नीलचं आणि आता शेवटचा गोलंदाज पवन. शेवटचा चेंडू. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. वाईट चेंडू. आणि चौकार. विजयी होतोय तो उमरठ स्पोर्ट क्लब संघ. विजयी संघाचं नक्कीच